कोणी दिलं तुला पैसे? पैसे कोण दिले तुला? हे 20 नोट आले. 20 ए श्रुती, त्याला एक बारीक घडी करून दे ना, एक ती फाटल ना तशी. बघा असं काय मसाला चालू आहे आता सगळा. बंदच करून टाकला का? अरे ते फुगे उडून म्हणून बंद केलं पंखा. काय चालू आहे? काय नाही, स्वयंपाक करला मी. स्वयंपाक? बर कर मग. तर हे बघा वरदचा आज बड्डे आहे आणि वरदच्या बड्डेची तयारी चालू आहे. बघा इथे समोसे ते केलेले सगळ्या लोकांना म्हणजे वाटण्यासाठी. सगळेजण चिवडा करते पण आम्ही समोसे बनवलेले. आणि वरद इकडे बघा. वरद, कोणाचा बड्डे? ही गाडी कोणाची आहे? दाखव. हे बघा ही वरदची गाडी आहे आणि वरदची गाडी केकवर ठेवायसाठी आणली होती पण वरद तिला खेळायला लागला. बघा आवडली वरद तुला? आवडली वरद? आणि हे वरदच्या फ्रेंड बघा सगळ्या जणी. त्यांना आम्हाला फुगे फुगू लागले आता कारण त्याची. तिचं नाव युक्त आहे. तुझं नाव काय? तुझं काय नाव? वरदच्या फ्रेंड आहे सगळ्या. आहे ना वरद? तुझ्या फ्रेंड आहे ना? दादू बी याचा फ्रेंड आहे. दादू येईल आता. फुगे फुगवले आम्ही आणि चालू आहे तयारी. आता तुम्हाला दाखवलंच मी समोर. आणि इकडचं तुम्हाला दाखवलं मी समोसे बनवलेले. हे बघा सगळ्यांसाठी घरी पप्पानी समोसे बनवलेले आणि मम्मी पण काम चालू आहे. बघा मम्मीचं आवरावर चालू आहे सगळ्याला. कारण की आता खूप उशीर झालेला आहे आणि आता बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे त्यामुळं आता पटपट आवरावर चालू आहे. आणि केक आणलेला आहे पण केक मी आत्ताच दाखवणार नाही तुम्हाला कारण खूप छान असं केक आणलेला आहे. तर केक तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल. तर चला मी आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला केक कापताना. घ्या पटपट ओळून. तर वरदच्या बड्डेचा केक आहे बघा. कसा आहे केक कमेंटमध्ये सांगा. चला घ्या फोटो घेऊ का? फोटो नाही येणार चांगले लय चेहरा खराब. जेवायचा टाइम आता तुम्हाला उशीरच तसं करता तुम्ही. मग इकडून बसा इकडून बसा. बाबा तू दोरीगिरी बांधून हे केलं रेडी केलं फुगा. जास्त नको थोडंच लाव नजर होईल. बस आता नका लावू पण कारण नजर होईल परत. अरे कुंकुले अरे तांदूळ येते परत. नुसतं खायचं बाबा त्याला गोड काही पण पाहिजे म्हणजे पाहिजे. आम्हाला पटपट बाबा लगन मिळेल आता. घ्या वहिनी. फोटो नको फोटो नको. साखर दे ना का त्याला. परत तुला केक कोण दिला माहितीये का तुला? कोणी दिला केक? वरद. त्याला वरदच्या बड्डेला त्याच्या ओम काकाने दिला केक. हो का? ओम काकाचं गिफ्ट आहे त्याचं ते. ओम काकाच नाही बर्थडेला गेले बाहेर गेले दाढी करायला गेले. मनीषा दादूची मम्मी वरती कर मम्मी त्याला वरती कर.
चला ना पटकन, तुम्ही मिस कॉल मारायला लागले. इंग्लिश मधून टाकली ना तुझं नाव आणि ते समृद्धी मला कळालंच नाही. चला घ्या. जायला चल इधर थांब यार. धर ना फोन नीट धरा. काही नाही थांब थांब आता मी थांब थांब. जागा तू तुम्हाला बसायला. केक धर, केक धर. थँक्यू पण सगळ्याला जरा. जरा थँक्यू पण एकदा. काढून नको हे पोचले तुला. हा थांब थांब ते थांब. बघा असा काही मसाला चालू आहे आता सगळा. बंदच करून टाकला का? अरे ते फुगे उडून म्हणून बंद केलं पंखा. घेऊ ना. आला आता काही नाही फुग्याचं झालं. लावतो पंखा लावतो. बाई ते उचल ते फुगा नंतर घेऊन जा. पहिले तू हे ठेवणे बरं नाही फुगे गेले सांगू मग खाली तसं. ती परत घेऊन दुसरी घेऊन जा. तर असं काही बरंच आम्ही बड्डे सेलिब्रेट केला आणि माझं खूप डोकं दुखत होतं त्यामुळे मी पुढं व्हिडिओ घेतला आणि मस्त मी बाहेर गेलो. बाहेरून पार्सल आणलं आणि आम्ही जेवण केलं. मी गोळी घेतली, थोडंसं लोळलो होतो, थोडंसं आराम केला मी. आणि आता बघा तुम्ही पुढं वरात काय करायला काय नाही. आणि बड्डेचा केक कसा होता कमेंट नक्की सांगा, कारण की वरातला गाड्यावरती ठार त्यामुळे मी तो केक आणला होता वरासाठी. तर हे बघा इकडे काय करायला लागले मायले. काय करायले रे? काय करायला सांग. ते नाही दाखवायचं, हे काय करायला लागलं ते सांग. कोणी दिलं तुला पैसे? पैसे कोण दिले तुला? हे 20-20 नोट आले. 20-20 ए श्रुती त्याला एक बारीक घडी करून दे ना, एक ती फाटत ना तशी. त्याला टाकून देते, लोटतो हाताने पटपट पटपट. तर हे वरला आज बड्डेला गिफ्ट आलेले पैसे सगळे, ते सगळे पैसे घालायला टाका लागला बघ. काय सगळे बिस्किटचे पुढे आले. हां बाकी सगळे बिस्किटचे पुढे आले. 570 रुपये. पेन्सिल पण आले. हा. 2 आले पेन्सिल. 2 पेन्सिल पण आल्या अभ्यास ना. कसे का त्याने हळूहळू हळू भरला काय नाही ग. परत तुला पैशाचं काय करायचंय? अरे गल्ला भरल्यावर त्यातून पैसे काढल्यावर ते पैसे तू काय करणार आहे? काय करशील मग त्या पैशाचं? आणि काय आणशील? लॉलीपॉप. एवढा मोठा पैसे लॉलीपॉप. येडे तुला गाडी घ्यायची आहे ना, तू गाडीसाठी पैसे साचायला ना. गाडी घ्यायची ना तुला? कोणती गाडी घ्यायची? ती कोणती? अशी का? तेव्हा ही गाडी घेतली मी वरला केकवर ठेवायसाठी, पण ती काही बसत नव्हती. केक झाला छोटा आणि गाडी झाली ती मोठी. मी पहिले केक बघितलाच नव्हता जाऊन, तर ती गाडी छोटी पाहिजे थोडीशी, पण म्हणलं जाऊ द्या घेतली तिकडं वापस करता आणली मग वरला खेळायला. आणि आम्ही हे बॅट आणली काल डीमार्ट म्हणून दाखवू शकतो. ज्यांचे बी घरात लहान मुलं बांधून टाकली, ज्यांचे बी घरात लहान मुलं असेल त्यांनी बॅट आणा.
हा नाही सोडत हे बघा ही रबलाची बॅट आहे म्हणजे लहान मुलांनी मारली पण कोणाला तर लागत नाही लहान लेकरं मारते सहसा तर ही लाकडाची बॅट आहे आणि असं की आता इकडं पाहता वरच टाकतो तेवढ्या पैशात त्याची मम्मी टाकायला लागली पैसे टाका पाटा चला परत मला देतो का तुझे पैसे थोडे असं जर का आपण ते झाल्यापासून जमा केले असते तर मोठी जमा झाली असते नाही पाटण लय मोठी जमा झाली असते नाही का कारण की झाल्यापासून किती पैसे येतात लेकराला है ना माय शेवटची नोट आता येईल अरे तसं नको थांब माझ्याकडे बी टाक माझ्याकडे नेहमी जेव्हा चिल्लर राहते मी तेव्हा वरतला देत असतो गल्ल्यात टाकायला जर संपले दहा रुपये दहा आहे. रुपये. आहे किती? बघ आले. थांब ना. राशी वरचे आता बड्डेचे पैसे टाकणं चालू आहे अरे टाक ना हे राहू देऊन तू दुकानात जायला नाही रे हे पाय हे दुकानात जायला तुला पैसे ते टाकून दे बाकी ती हुशारी थांब मी टाकते मी. त्याचं म्हणणं असतं 20 रुपये आले तर 5 रुपये तरी काढून ठेवतात त्यातले मला दुकानात जायसाठी 15 रुपये गल्ल्यात टाक तर तुम्ही आता त्याला मी समजून सांगितलं आणि इथं दुकान आहे जवळ तर तिथं डायरेक्ट मी वरसाठी एक खातं लावून टाकलेले म्हणजे त्याला खायला प्यायला काही लागलं तर डायरेक्ट महिन्यावर पैसे द्यायचे अशी चिल्लर खर्च करायचे नाही कारण की खूप खर्च होतो असं कधी केलं तर अरे बा ते पैसे टाकायचे नाही हे पैसे नाही टाकायचे का काऊन रे झाला बर्थडे झाला बर्थडे झाला बर्थडे आता उद्या जायचंय मम्मीला घेऊन एकदा दवाखान्यात उद्या सुट्टी आहे मम्मीला जायचंय मग उद्या जाऊन उद्या जायचं दवाखान्यात घेऊन तर तुम्ही सगळ्यांनी वरदला विश आवडला केक सगळ्यांनी वरदला एकदा विश करा बरं सगळ्यांना एकदा थँक्यू मान आधीच इकडे बघ थँक्यू भरपूर जणांना केक आवडलेला आहे कारण की केक खूप छान होता खायला पण मस्त होता टेस्ट मॉन्जिनिसचा होता मॉन्जिनिस अरे नावच येत नाही मला ते मॉन्जिनिसचा केक होता तो आणि विशेष म्हणजे तो केक मी पहिलेच ऑर्डर दिली होती आणि केकचा विषय असा आला की ओमभाऊ पण तिथे गेला ओम भाऊने त्याला विचारलं दुकानाला केक कोणाचा आहे ते म्हणे तुमच्याच माणसाचा आहे म्हणजे की माझं आहे असं सांगितलं तर ते म्हणे केकचे पैसे घेऊ नका केक माझ्याकडून वरदला गिफ्ट आहे म्हणे आज तर त्यानं केकचे पैसे घेतले नाही ओम भाऊने ऑलरेडी त्याला सांगितलं होतं कारण की ज्याचं दुकान आहे त्याचा बी बड्डे होता आज आणि तो आमच्या ओळखीचा आहे त्यामुळे तर भाऊ तिथं ओम भाऊ तिथे गेलता त्याचा बड्डे सेलिब्रेट करायला असा विषय झाला वरदच्या केकचा बरं तो केक आवडला होता केक पण गिफ्ट मध्ये आला केक पण वरदचा गिफ्टमध्ये झालेला वरदला तशी मी पहिलेच ऑर्डर देऊन ठेवली होती त्यांना ते ओम काकाला थँक्यू म्हण ओम काका थँक्यू म्हण याच्यात थँक्यू म्हण ओम काका असं म्हण ना. नाही नाही दोरी आडत तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा आणि पुढं अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि श्रुतीच्या बड्डेचे तुम्ही ज्यांनी कोणी कमेंटमध्ये श्रुतीला विश केलं आहे श्रुती सगळ्यांना एकदा थँक्यू म्हणशील म्हण सगळ्यांना खूप खूप थँक्यू मला विश केल्याबद्दल आणि चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय